मला सांगा, तुम्हा कलाकार मंडळींचं आयुष्य म्हणजे एकदम डेंजर असेल ना? तुम्हाला तर स्वतःसाठी वेळच मिळत नसेल. म्हणजे कधी असं झालंय का हो की तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर गप्पा मारत बसलाय आणि तुमच्या लक्षात आलंय पण बरे नाही नाही, तसं फार झालंय असं नाही म्हणू शकत मी, पण कधी कधी झालंय. आता शूटिंगमुळे तसाही फारसा वेळ मिळत नाही हो आम्हाला. कधी कधी शूटिंग लांबतं, घरी जायला उशीर होतो. अहो कधी कधी तर तब्येत फार बरी नसेल ना तरी कमिटमेंट पाळावी लागते. अगो बाई. आता काय करणार, धावपळीचं काम आहे पण आवडीचं आहे ना. हा, पण बाईचा जन्मच मुळात धावपळीचा हो. आता बघा, लहानपणापासून शिक्षण घेता घेता आपण घरकाम करायला शिकतो, आईला मदत करायला शिकतो. मोठं झाल्यावर करिअर सांभाळताना संसाराच्या टिप्स घ्या, स्वतःला प्रिपेअर करा, आणि मग आपल्या आयुष्यात येतो आपल्या स्वप्नातला राजकुमार. तो राजकुमार असतो, पण तो आपल्या आयुष्यात आल्यामुळे आपण खरंच राजकुमारी होतो का हो? बाप रे, फारच डीप बोलताय हो तुम्ही. नाही बोलत राहा. हा, मग नंतर काय, लग्न, कम्प्लीट नवीन पॅकेज, थोडीशी भीती, थोडीशी हुरहुर, थोडीशी लाज. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, गपोरी नवरी आली. वा वा. थँक्यू थँक्यू. मग असतात नव्याचे 9 दिवस, आणि त्याच दिवसात लागते नव्या पाहुण्याची चाहूल. अहो 9 दिवसातच ग कुणीतरी येणार येणार ग, ग कुणीतरी येणार येणार ग. आणि मग ना बाईपणातला सुवर्ण काळ सुरू होतो, आईपणाचा. बाळाचं मायने करताना आपल्याला आपल्या अस्तित्वाचा विसर पडतो. कितीही थकवा असला, कितीही दमलो असलो तरी बाळ झोपी गेल्याशिवाय आपल्या डोळ्याला डोळा लागत नाही. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे, शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे, शांतता रे, शांत वारे, शांतता रे, शांत वारे, या झऱ्याचा सूर्य आता मंद झाला, मंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंद लाला रे. वाह. थँक्यू. मग आपल्या बाळाला सांभाळताना अख्खं घर सांभाळणं हे ओघाओघानं आलंच. बरं, तुमच्या कष्टाची दखल घेतली गेली की बरं वाटतं ना. म्हणून म्हणतीये, मला पुरस्कार द्या. आई ग, तुम्ही फिरून फिरून परत तिथेच आलात. अहो काय एवढं मागे लागलात पुरस्काराच्या? अहो असं काय करताय? मला नाही ना मिळाला कधी पुरस्कार. पुरस्काराचं जाऊ द्या हो, मी करते त्या कामाची कोणी दखल जरी घेतली ना तरी बरं वाटतं मला. म्हणजे बघा, आमच्या घरी माझ्या नवऱ्याला जेव्हा प्रमोशन मिळतं त्यावेळेस आम्ही सगळे मिळून खूप मस्त अशी पार्टी करतो, हॉटेलात जेवायला वगैरे जातो. माझ्या मुलाला किंवा मुलीला जर परीक्षेत चांगले मार्क मिळाले ना तर आमच्या घरात बैठक बसते बरं का. हा, आणि आम्ही सगळे मिळून ठरवतो की काय गिफ्ट द्यावं बाबा यांना. माझ्या सासू सासऱ्यांना तर माझ्या नवऱ्याचं एवढं कौतुक आहे ना, सतत त्याला म्हणत असतात, किती करशील रे घरासाठी. अहो पण त्यांच्या हे लक्षात येत नसेल का की मी पण सगळ्यांसाठी सगळं करते. घर चालवते, पार्लर चालवते, सगळ्यांची काळजी घेते. पण मला कधीच कोणी कॉम्प्लिमेंट देत नाही हो. मग आता मला सांगा, सर्वसामान्य बाईचा जन्म हा फक्त
पुरस्काराची वाट बघण्यातच जाणार आहे का? अहो ताई, घरचे नसतील देत कॉम्प्लिमेंट, पण निसर्गाने ती आपल्याला कधीच दिलीये, बाईचा जन्म देऊन. या जगात जीवाला जन्म देण्याचं काम बाईच करते, तिच्याशिवाय निर्मितीच नाही. खरे. तेव्हा बाई पण हाच सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. आणि सर्वसामान्य बाई वगैरे असं काही नसतं. आता ह्या आपल्या पुरस्कार विजेत्याच बघा ना, शून्यातून विश्व घडवण्याची किमया अगदी लीलया केली आहे त्यांनी, आणि दाखवून दिलंय की पुरस्काराच्या मागे न लागता कष्टाने आपलं काम करत राहिलं की पुरस्कारच आपल्याला शोधत येतो.